नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अभयसिंह राजेंद्र घाडगे, राहणार बारामती. मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता कशी वाढवायची ह्याबाबतची माहिती घेतलेली आहे. आजपासून आपण एक वेगळा एक सिरीज तयार करतो आहे. ती जी सिरीज आहे ती आपली आडसाली ऊसाच्या उत्पादनाच्या बाबतीत असणार आहे. म्हणजेच काय की आपण आपल्या क्षेत्रामध्ये आडसाली ऊसाचे एक चांगले आणि एक शाश्वत ऊसाचे उत्पादन कसे घेऊ शकतो ह्याबाबतची आपण माहिती घेणार आहोत. तसं जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामध्ये जर मुद्दा येतो तो म्हणजे जमिनीची सुपीकता. आणि जमिनीची जर सुपीकता जर असेल तरच आपण आपल्या शेतामध्ये ऊसाचे एक शाश्वत आणि एक चांगले उत्पादन घेऊ शकतो. आता जर जमिनीच्या सुपीकतेवरती जर बोलायचं झालं तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणामध्ये सेंद्रिय खतांचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर हिरवळीचं खत म्हणजे पाठीमागच्या जर व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर एक 6 ते 6.5 फुटाचं हिरवळीचं खत आपण आपल्या क्षेत्रामध्ये घेतलेलं आहे. आणि तेच आता मी ज्या क्षेत्रामध्ये बसलोय त्याच क्षेत्रामध्ये आपण हिरवळीचं खत घेतलेलं आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण काही दिवसांपूर्वी हिरवळीचं खत आपण गाडलेलं आहे. आज आपण जर पाठीमागं पाहिलं तर आज तारीख आहे 9 तारीख. आज 9 मे आहे. आणि आज आपण आपल्या आडसाली ऊसाच्या तयारीची सुरुवात केलेली आहे. आणि जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर आम्ही ऊसासाठी सरी सोडून घेतलेली आहे. तसं जर पाहिलं तर आडसाली ऊसाला अजून 50 ते 55 दिवसाचा किंवा एक सर्वसाधारणपणे 2 महिन्याचा कालावधी अजून राहिलेला आहे. आता ह्या कालावधीचा आणखीन आपण कसा आपल्या जमिनीच्या सुपीकतेसाठी वापर करून घेऊ शकतो तर त्यासाठी आम्ही एक काय केलेलं आहे म्हणजे आमची गेल्या वर्षी 5 फुटावरती आडसाली लागण आम्ही दरवर्षी 5 फुटावरती आडसाली लागण करतो. परंतु यंदाच्या वर्षी आम्ही 7 फुटावरती आडसाली लागण करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. मग त्यासाठी 3.5 फुटाच्या सऱ्या माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर सोडून घेतलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि एक शाश्वत आणि चांगलं ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी ज्या 3.5 फुटाच्या ज्या सऱ्या सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकाड एक सरीमध्ये पुन्हा एकदा तागाचं बी टाकून उद्यापासून आम्ही आमचं त्याच्यामध्ये परत ड्रिप चालू करून घेणार आहे. जर तसं जर पाहिलं तर एक ताग किंवा धेंच्या हे सर्वसाधारणपणे 40, 45, 50 दिवसाच्या कालावधीमध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये येतं. आणि नेमकंच जो आता कट टू कट आपल्याकडे कालावधी राहिलेला आहे तर आता ह्या दिवसामध्ये आपल्याला ते 50 दिवसाचा जो कालावधी मिळतोय त्याच्यामध्ये आपलं हिरवळीचं खत आपण पुन्हा एकदा आपल्या जमिनीमध्ये गाडू शकतो. आता हे सर्वांनीच केलं पाहिजे का तर मला असं वाटतं की हे सर्वांनीच करायची गरज नाही. परंतु जर ज्या शेतकरी बांधवांनी जर आपल्याकडे जर हिरवळीचं खतच केलेलं नाही आणि ज्या शेतकरी बांधवांना आता आपल्याकडे सऱ्या सोडायच्या आहेत तर त्या शेतकरी बांधवांनो एकाड एक सरी. पण आता त्यासाठी पण काय की सरीची जी रुंदी आहे ती जर वाढली तरच आपण एकाड एक सरीमध्ये आपण तागाचं किंवा हिरवळीचं खताचं आपण पीक घेऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये एक आणखीन आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळेच करू शकतात का ज्या शेतकरी बांधवांनी हिरवळीचं खत घेतलेलं नाही आणि ज्या लोकांना एक तसं म्हणता येईल की एक रिस्क घेण्याची एक हे आहे. जे शेतकरी रिस्क घेऊ शकतात. रिस्क मी का म्हणतोय की आता ही व्हिडिओ पाहून बरेचसे शेतकरी म्हणतील की आता येणारा काळ पावसाचा आहे मग आपण हिरवळीचं जर खत घेतलं तर ते आपण कशा पद्धतीनं गाडू शकतो. तसं जर पाहिलं तर आपण एकाड एक पद्धतीमध्ये आपण तागाचं किंवा धेंच्याचं आपण शक्यतो तागाचंच म्हणूयात तागाचं आपण पीक घेणार आहे. कारण मी स्वतःच वैयक्तिक तागाचं पीक घेणार आहे. आता ती घेत असताना आपण एकाड एक सरीमध्ये आपण पीक घेणार आहे तर दुसरी सरी आपल्याला रोप लागण्यासाठी आपल्याला मोकळी राहणार आहे. आणि एक सर्वसाधारणपणे जर आपला जर रोप लावायचा जर कालावधी हा जवळ आला तर आहे ह्या परिस्थितीमध्ये आपण ताग हा गाडून टाका. आता तो गाडत असताना जर पावसाळा जर असेल किंवा जर पाऊस लागला तर त्या ठिकाणी तोच ताग नुसता उपटून लेबरच्या साह्यानं जरी नुसता जाग्यावरती पाडला किंवा उपटून जाग्यावरती जरी ठेवला तरी आपल्याला रोप लागणीला काही अडचण येत नाही. आणि जर त्या कालावधीमध्ये जर पावसानं जर उसंत दिली किंवा जर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जर पाऊस लागला नाही तर आपण रोप लागणीच्या आधी जे हिरवळीचं जे खत आहे ते पाडून त्याच्यावरती बैलाच्या अवजारानं आपण त्याच्यावरती माती पाडू शकतो. म्हणजे आपल्याला रोप लागायला सुद्धा काही अडचण येणार नाही आणि आपल्या एकाड एक सरीमध्ये हिरवळीचं खत गाडलं जाईल आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल. आता ज्या लोकांना हिरवळीचं खत करता येत नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावं की आपल्या जमिनीमध्ये सऱ्या पाडल्यानंतर
सरी खत टाकून घ्यावं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही सेंद्रिय खत वापरा. मग सेंद्रिय खतामध्ये चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत असेल किंवा गांडूळ खत असेल, ही खतं म्हणजे सेंद्रिय खतं टाकून मग आपल्या रोपांची लागण करावी. म्हणजे आपण आपल्या क्षेत्रावरती एक शाश्वत आणि एक चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण घेऊन आपण आपली प्रगती करू शकतो. अशाच प्रकारे आज आम्ही तागाचं बी पण टाकलं, सरी पण सोडलेली आहे आणि त्याच दिवशी आम्ही तागाचं बी टाकलेलं आहे. येत्या 2 दिवसामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये पाणी देऊन त्याची उगवण करून घेऊ. तर आजचा जो आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच एक नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.